हाय हॅलो प्रेस द लॉर्ड नॉईस मॉम मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आशीर्वाद विशेष छंदी प्रार्थना. आजची रेसिपी थालीपीठ किंवा तुम्ही बोलू शकता धपाटे किंवा तुम्ही बोलू शकता पराठा. मस्तपैकी घाई गडबडीमध्ये पटकन आपल्याला काही खायचं असं सकाळी नाश्ता किंवा दुपारी किंवा 4 वाजता आपण संध्याकाळी चहासोबत खाऊ शकता तुम्ही मस्तपैकी थालीपीठ. इथं मी नाही का बाजरीचं पीठ घेतलं आहे, सोबत एक चमचा डाळीचं पीठ. आता आपण जी पेस्ट केली ती हिरवी मिरची लसूण आणि हे टाकायचं, कोथिंबीरचे धपाटे. आणि आता इथं डाळीचं पीठ घेतले 2 चमचे, सोबत हे गव्हाचं पीठ वाटीभर घेतलेलं आहे छोटे. आणि त्याच्यामध्ये पण टाकू आपण हे टाकू आपण. ही मिरची खूप तिखट आहे, थोडंसं अंदाजानेच आहे, तुम्ही घ्या तुमच्या ह्याच्याने. त्याचमध्ये आपण मीठ टाकू. मीठ टाकलं मी, याच्यामध्ये पण टाकू आपण चिमटभर. आणि याच्यामध्ये टाकू आपण, याच्यामध्ये हळद आपण टाकू अर्धा चमचा. आता तिथलेली स्वच्छ कोथिंबीर मी याच्यामध्ये टाकायची आपल्याला. बाजरीच्या याच्यामध्ये चूप करायचं. कोथिंबीर आहे त्याला जास्त पाणी लागत नाही धपाट्याला बाजरीच्या, ते थोडं शिपकाव द्यायचं. आणि तसं जसं पाणी लागत तसंच. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून दोन्हीमध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हाताने हे करायचं आपल्याला. या आपलं झालं कोथिंबीरचं थोडं थोडं पाणी टाकून असं म्हणून सॉफ्ट. त्याला मी तेल पण टाकायचं. याच्यामध्ये मी हळद टाकलेली, मग मीठ टाकलं तर याच्यामध्ये पण हळद टाकली. आता हे असं पातळ करायचं आपलं दोन्ही पण बॅटर. आपण हाताला तेल लावून घेऊ. मी दोन्हीकडे तवा तापलं ठेवलेले. आपलं पीठ टाकायचं, बाजरीचंच पीठ टाकायचं. आणि आपण हाताने पण हे असं पण थापू पण शकताय किंवा हाताने पण हे करू शकताय, जसं तुम्हाला सोपं पडेल तसं असतं हाताने पण. बघा ही हातावर आपली थापलेली मस्त. आता हे टाकू तेलामध्ये आणि त्याच्यावर आपण सोबत तेल टाकू. तेल टाकून मस्त पैकी आपले पराठा छान तेल टाकलेले. आणि आता आपण उलटे करू. भरपूर तेल टाका, मस्त होतं, जोरात घेते. आणि आता इकडचं आपण हे करू दुसरं गरम करायला लावलं आहे. आता इथं तेल सोडते मी. दुसरा एक गव्हाचा करायचा आता आपल्याला. सकाळी दुपारी किंवा तुम्ही सायंकाळी नाश्ता करतो. सकाळी सुद्धा मॉर्निंगचा नाश्ता पीठ मळायचं नसेल गव्हाचं तर ते असं आहे करायचं. ते चहा सांगू. इथं मस्त आपण एका तिळाचा केलेला बघा, बाजरीचा तीळ टाकून मस्त झाला पराठा बघा. कुरकुरे चहासोबत खाऊ शकता तुम्ही किंवा 4 वाजता किंवा मस्तपैकी संध्याकाळी छान. आता इकडचं आपण घेऊ गव्हाचं पिठाचं. आता आपण इथं आता ही आपली थापली ना, आता ही काढून घेऊ मस्तपैकी. बघा किती छान झालेली. मस्त तूप पण लावू शकता तुम्ही, मी तेल लावलेलं, तूप पण लावू शकता इथं तू. आणि आता ही दुसरी गव्हाची. आता ही आपण हे टाकू इकडं, परत इथं टाकू तेल सोडून. आपलं थोडंसं तेल पण टाकू मस्तपैकी, म्हणजे ते तेल निघणार नाही. आणि आता इकडं आपण याचं टाकू, आता डाळीचं पिठाचं पिठाचे केलेले मस्तपैकी थालीपीठ म्हणताय तुम्ही किंवा याच्यावर हे का बोलताय. आपले झालेले हे याच्या बघा आपली रेसिपी मस्त तेल टाकून केली आहे कोथिंबीरच्या. थालीपीठ पण म्हणू शकते, थापाटे पण म्हणू शकते किंवा पराठा म्हणू शकते. हे केलं गव्हाचा आपण केलेला. आणि आपण याचं केलेलं चण्याचे डाळ किंवा म्हणता डाळीच्या पिठाचं केलेलं आहे. हे 2 डाळीच्या पिठाचे आणि गव्हाच्या पिठाचं पण मस्त बघा. तेल टाकून पण छान लागतं डाळीच्या पिठाचं पण मस्त. आणि त्या दहीसोबत खाऊ शकते तुम्ही. हे आपले कोकोनटची चटणी, शेंगदाण्याची चटणी केलेली मिक्स मस्त. ती आपण इडली चटणी असं ती केलेली आहे.
तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जसं जसं लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.